सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. देशाची जीवनरेखा समजला जाणारा नैऋत्य मान्सून मंगळवारी निकोबार बेटावर दाखल झाला. दरवर्षी 22 मेच्या सुमारास अंदमानमध्ये प्रवेश करणारा मान्सून यंदा 9 दिवस आधीच आलेला आहे. लवकरच तो भारतीय भूमीवर प्रवेश करेल असं हवामान विभागानं सांगितलंय. मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आणि तो पुढील काही दिवसांमध्ये अशाच पद्धतीनं पुढे सरकत राहील. अंदमान समुद्र, अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे. मान्सून वारे जसे जसे बळकट होतील ते पुढील 3 ते 4 दिवसात मालदीव, कोमोरोस बेट आणि संपूर्ण अंदमान निकोबार बेट समूह व्यापून टाकतील असं हवामान विभागानं सांगितलेलं आहे. अंदमान निकोबार बेट समूहाला मान्सूनचं प्रवेशद्वार मानलं जातं. केरळमध्ये पोहोचल्यावर मान्सूनची घोषणा केली जाते. सामान्यतः मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये पोहोचतो. यावर्षी 105% पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. भारतीय हवामान विभागानं यंदा देशात सरासरीहून अधिक म्हणजेच 105% मान्सूनी पावसाचा अंदाज वर्तवला. एल निनो परिस्थितीची शक्यता नाकारण्यात आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे. पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा. पाणी शिळे होत नाही. कपडे धुताना, हात धुताना, दात घासताना आणि दाढी करतेवेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या. झाडांना पाणी घालतेवेळी झारीचा वापर करा. वाहन धुताना बादली किंवा मगचा वापर करा. पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारित.